रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले ओ साजने सुख झाले सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे बाप रखुमा देवीवर सर्व सुभाते आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
जय जय राम हरे जय जय राम शुक सनकादिकी उभारिला बाहू शुक सनकादिकी उभारिला बाहू परीक्षितीला हो दिसा साता शुक सनकादिकी उभारिला बाहू शुक सनकादिकी उभारिला बाहू परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा हरवत देवा नाही धीर हरवत देवा नाही स्वरा झाली गरुडा टाकी येले मागे स्वरा झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे उठा उठी करी स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा हरवत देवा नाही धीर तुका म्हणे करी बहुत तातडी तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर तुका म्हणे करी बहुत तातडी तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठा उठी करे स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा हरवत देवा नाही धीर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई शुक सनकादिकी उभारिला बाहू शुक सनकादिकी उभारिला बाहू शुक सनकादिकी उभारिला बाहू शुक सनकादिकी उभारिला
शुक सनकादिकी उभारिला बाहू, शुक सनकादिकी उभारिला बाहू, परीक्षितीला हो दिसा साता. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. तुका म्हणे करी
बहुत तातडी तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठाउटी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षिती लाहो दिसा साता उठाउटी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा देवाचा आणि भक्ताचा प्रेमाचा व्यवहार सांगणारा अभंग आहे. साधनाही सांगणारा अभंग आहे. देव किती भक्तासाठी आवडीनं त्याच्याकडे धाव घेतो हे उदाहरणासह तुकोबाराय म्हणतात. देवाला प्रेमाची गरज आहे हेही आठवण करून देतात. आणि याची सुरुवात कोणी केली हे फार पुरातन अशी उदाहरणही देतात. भगवान शुकाचार्य सनकादिक हे महात्मे महाराज जीवनमुक्त आहेत. त्यांनी हात उभा करून आम्हाला हे साधन सांगितलेलं आहे. त्या नामस्मरणाच्या त्या भागवताच्या श्रवणाच्या भगवद्गीतेच्या अन्य सगळ्या ग्रंथांच्या पारायणानं अनुष्ठानानं आम्हाला काय लाभ होतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगितलेलं आहे. परीक्षितीचा मृत्यू चुकला, त्यांच्या मृत्यूचं भय निवारण झालं, असा एक पौराणिक मोठा दाखला अभंगात दिलेला आहे. उठाउठी म्हणून काय करा, उठाउठी करी स्मरणाचा धावा, देवाचं स्मरण करा, धावा करा. आणि देवाला मात्र असा धावा करणारा भक्त झाला तर मग त्यालाही धीर धरवत नाही. त्याच्यासाठी अलीकडलं त्याच्यानंतर उदाहरणं देतात की त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. देवाला त्वरा झाली द्रौपदीच्या संकटाच्या वेळी. वस्त्रहरणाचा प्रसंग आहे, त्यामध्ये गरुड यायच्या अगोदर गरुडालाही वेळ लागेल म्हणून देव गरुडाच्या अगोदर आले, गरुडाला मागं टाकलं, असं तुकोबाराय सांगतात. आणि प्रेम बघितल्यानंतर तो तातडीनं धाव घेतो, हा देवाचा स्वभावही सांगतात. देव प्रेमापुढं मग भक्ताच्या प्रेमापुढं काहीही पाहत नाही. देवाला फक्त आवडतं भक्ताचं प्रेम, याच्या पलीकडे त्याला काही आवडत नाही. आता भक्ताचं प्रेम याचंच नाव भक्ती असं आहे महाराज. देवाविषयी केलेले सगळे प्रेमाचे व्यवहार हे भक्तीमध्येच मोडले जातात. त्याच्यासाठी हे सगळे पुरातन दाखले देतात. देवाचं स्मरण करणं हेही आपलं कर्तव्य सांगतात. मानवी जीवानं साधना करत असताना महाराज हे सगळं अट्टहासानं केलं पाहिजे की शेवटचा दिस गोड व्हावा, सदैव आठवण असली पाहिजे. आणि असा अनुतप्त झालेला जीव मग मरणाच्या भयातून मुक्त व्हायचं झालं तर भयग्रस्त आहे. दिसणारा सगळा संसार महाराज भयानं ग्रासलेला आहे. आम्ही पाहिजे तेवढा तीव्रतेने विचार करत नाही. निर्भय आहेत ते संत महात्मे आहेत. पण संसारात तुम्ही आम्ही सगळे भयग्रस्त आहोत. आणि भयग्रस्त आहोत कशामुळं तर आम्हाला द्वैत आहे, आमच्यात भेद उरलेला आहे. आणि जोपर्यंत भेद उरलेला आहे तोपर्यंत असे अनंत भेद पडत जातात महाराज. एकदा भेदाला सुरुवात झाली की मग त्या भेदाला मर्यादा नाही. तुकडे 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 पडत जातात. आणि मग त्यात जीव सुख शोधत पाहतो, बसतो. आणि मग याला गोळा कर, ते साधन गोळा कर, अशी साधनं करीत करीत महाराज तो काय जातो. मग कोण तार्किकाच्या वाटेला लागतो, कोण एखादा स्वतःच्या बळावर जाऊन पोचतो म्हणतो, कोण वेदत्रयाच्या सांगडी एक स्वयंबुद्धीच्या बळावर कोण जातो म्हणतो, एक योगाच्या बळाने जातो म्हणतो. अशा पुष्कळ वाटा मग जीव शोधतात. आणि ह्या सगळ्या एकाच परमेश्वराकडे जातात असं वेद उपनिषद हात वर करून सांगतात महाराज. ऊर्ध्व बाहुर विरोमेश नच कश्चित शृणोति माम धर्माद अर्थकामश सधर्म किम न सेव्यते. व्यास महर्षी सांगतात की हात वर करून वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्र हात वर करून सांगतात
की धर्मात अर्थ कामश्च 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला पहिला पुरुषार्थ काम आणि जीवानं सेवन करू नये. सधर्म किम न सेव्यते. धर्माचं आचरण का बरं जीवानं करू नये. धर्माचं आचरण केलं तर जीव चित्त शुद्धीद्वारा मुक्तीपर्यंत प्रवास करेल. मुळातच चित्त शुद्ध नसल्यामुळं आमची प्रगती खुंटलेली आहे. मोठा प्रतिबंध आहे. चित्त मलिन झालेलं आहे. याचा अर्थ साधना करू नये असं नाही. कर्म केलंच पाहिजे. उपासना ही केलीच पाहिजे महाराज. कर्म उपासना योग याग तपही महाराज ही साधनेची एक अंग आहेत. पण त्यात जिथं जिथं साधना परिपूर्ण होते ते साधन तिथं सुटलं पाहिजे. सोडायचं नाही. आपोआप त्याचा त्याग झाला पाहिजे. आणि मग सोडण्यामध्ये महाराज अट्टहास आहे आणि सुटण्यामध्ये आनंद आहे. कर्म कळायला पाहिजे. कर्म हे नैष्कर्म्य होण्याकरताच करायचं आहे महाराज. की ज्या कर्माचा शेवट नैष्कर्म्य बोधाची खाणी भुकेली धनी साधनाची केलेलं कर्म सकाम करीत करीत आम्ही सगळे संसारी जीव आहात महाराज. आम्हाला थोडीशी हवा अंतःकरणात शिल्लक आहे. आम्हाला निष्काम कर्म करा म्हटलं तर कसं लगेच आवडेल हो. नाही आवडणार. सकामता आहे शिल्लक. मग सकामता आहे ती सेवेसाठी वापरायची. सांसारिक गोष्टीसाठी का वापरावी. मला ईश्वराची सेवा करता यावी त्याच्यासाठी काहीतरी मला देवा तू बळ दे. ती साधना दे. माझी सामुग्री देहावसान राहा. कथेची सामुग्री देहावसानावरी. भक्त व्हायचं तर मग इच्छा धरून देवाकडे मागितलं तर हरकत नाही. पण भक्तीसाठी मागायचं. नंदी महाराज भगवान शिवाच्या समोर जे बसले त्यांची सेवा घ्यावी म्हणूनच बसले. त्यांची सेवा करायची आहे मला. वासना शुद्ध धरून बसलेले आहेत. सकाम जरी सेवा असली तरी महाराज देवाकरता त्यांनी मागितलेलं आहे. उपमन्यूनं आणि ध्रुव बाळानं जे मागितलं ते सांसारिक गोष्टी मागितल्या महाराज. उपमन्यू धुरू हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ती नारायण तुकोबाराय सांगतात. त्यांच्या चित्तात नारायण मात्र नव्हता. मात्र प्रल्हादाच्या चित्तात नारायण होता. उपमन्यूला क्षीराचा सागर मागावा लागला आणि ध्रुव बाळानं काय मागितलं. आढळ पद मागितलं. कारण आईनं सावत्र आईनं बापाच्या मांडीवरून काय केलंय ढकललं. आणि मला आता कोणत्याही ठिकाणावरून कोणीही ढकलू नये अशी मला जागा दे. मागताना मागितलं महाराज. पण देव आहे तो मागितलेलंच देणार आहे महाराज. संत असते तर त्याच्या आवडीचं देणार नाहीत. हिताचं देतील. आवडीचं देणारा देव आहे आणि हिताचे देणारे संत आहेत महाराज. किती जरी झालं तर आई हिताचंच करेल. कल्याणाचाच मार्ग मुलाला दाखवेल. दुकानात गेलं तर पैसे घेऊन गोळ्या हे काय खपतंय ते मला ऐकणार ती माणसं. पण जे योग्य आहे ते खा म्हणणार आई महाराज. इतर सगळा व्यवहार आहे नाही. मग हिताचं बघणारे संत आहेत. म्हणून संतांच्याकडे हित करता म्हणून सगळ्या लोकांनी बघितलं. ते मुळातच महाराज व्यवहार करण्याकरता जरी आले तरी सगळ्या जगाचं हित बघूनच ते आलेले आहेत. शोधून या हिताहित आले संत जगाचे. सगळ्या जगाचं हिताहित संत बघून आलेत. इथं व्यवहार म्हणून आले नाहीत महाराज. सामान्य माणसं तुम्ही मी एखादी वस्तू आणायला गेलो तर अगदी चोख बघून घेतोय सगळं. एवढं बघायला काय झालंय. जर एखादा दुकानदार म्हणाला तर तू काय उपकार करत नाहीस. तू काय फुकट देत नाहीस. पैसे मोजलेत माणसं असं म्हणतात. पण तुकोबाराया आधी सगळे साधू संत महाराज ह्या जगतामध्ये व्यवहार करण्यासाठी आले नाहीत. व्यवहार दिसला तुमच्या आमच्या दृष्टीनं तो व्यवहार वाटला. पण त्यांच्या दृष्टीनं मात्र ते काय होते उपकार होते. तुकोबाराय सांगतात येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
लोकात आहे महाराज, पण काम करण्याकरता मृत्यू लोकात आले. इथं आल्यानंतर कोणाकडूनही कशाची ह्या अपेक्षा केली, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो व्यथव्यथा, अनेकांचा उद्धार केला. त्यांच्या लक्षात देखील नाही महाराज एवढ्यांच्यावर मी उपकार केला. म्हणून कळवळा धरिला संती ते निगुती कैवाड. कळवळा आहे आणि असे कळवळा धारण करून येणारे अवतारी जे सत्पुरुष आहेत महाराज, त्यामध्ये सगळ्या आमच्या सत्पुरुषांनी आम्हाला एक कळवळ्यानं मानवी जन्माच्या हिताचा अत्यंत जवळचा आणि साधा सोपा म्हणून उपाय सांगितला. तो म्हणजे ईश्वर नामस्मरण, त्याचं सदैव नाम धारण करणं, त्याचा जप करणं, त्याचा ग्राहक म्हणून आपण स्वीकार करणं, सदैव जप करणं. इतर साधनं त्यांना करता येत नव्हती असं अजिबात नाही. ज्या पुरुषाचं चित्तशुद्ध झालेलं आहे महाराज, त्या पुरुषाला कोणतीही साधना सहजगत्या अवगत होते. तुकोबारायांना योग करता आला असता, ध्यानधारणा करता आली, त्याने अभंग तसे लिहिलेले आहेत. पण तरी देखील सगळ्यांच्या हितासाठी म्हणून त्यांनी सदैव नामस्मरणच करावं. प्रत्येकाने बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. बघण्यासाठी सुद्धा प्रयत्न विठ्ठलाचाच करावा, विठ्ठलच बोलावा. आणि मग विठ्ठल बोलल्यानंतर काय होणार नाही असा सिद्धांत स्वतः सांगतात. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. म्हणून सदैव सगुण साक्षात्कारापर्यंत मजल नेली महाराज. नाम कुठं देहू नावाचं खेडं छोटंसं महाराज. आज त्याचा विचार गुगलवर विश्वात केला जातो सगळीकडे. नाहीतर देहू माहितीच झालं नसतं महाराज जर नसते तर. आता आदमापूर किती प्रसिद्ध झालं आहे आपल्या भागात, लोक पत्ता विचारत इकडे यायला लागले आहेत. एखाद्या कोण असो महाराज, एखादा प्रसिद्ध महापुरुष असेल, अवतारी सत्पुरुष असेल, त्यांच्या नुसत्या जन्मगावामुळं, समाधी ठिकाणामुळं जर एवढा मोठा काय होत असेल, व्यवहारिक जीवनात बदल होत असेल, तर मग पारमार्थिक वैभव तुकोबारायांचं केवढं मोठं असेल. तुकोबाराया सामान्य संत म्हणून जरी जन्माला आले तर ते मागं 8 पिढ्यामध्ये ते करत आलेत. माझ्या वडिलांची निरासी देवा सदैव करत आलेले आहेत. आणि हेच करीत आलो आम्ही मागे बहुता जन्मी. म्हणून ते सरळ सगळी साधना आम्हाला पौराणिक ग्रंथातून, वेदातून, उपनिषदातून आम्हाला सहज सुलभ करून सांगतात की आता देवाच्या नावाशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही. कली हा दोषाचा निधी आहे आणि इथं आता सुटायचं झालं तर एकमेव उपाय ईश्वर नामस्मरणाशिवाय काहीही उरलेला नाही. आता तपाचे सायास नलगे घेणे वनवास. आता तप करण्यासारखी भूमिका राहिलेली नाही. आणि वनवास तर सोडूनच द्या, वनवास आता शब्द नावं ठेवायसारखा उरलाय म्हणायचा. काय वनवास यायचं एवढंच म्हणतात माणसाने, तर वनवास प्रत्यक्ष म्हटलं तर ते रामप्रभूंचा वनवास वाचावा लागेल. वनवासाला जाणं म्हणजे महाराज कपडे घालून असं 5 स्टार ह्याच्यासारखं जाण्याचं नाही. तिथं पाय चपलाही नाहीत, वलकलं नेसावी लागतील. वनातला वास याचं नाव काय हो, वनवास. तिथं ऊन वारा पाऊस कशा असेल त्या पद्धतीनं जीवन काढायला पाहिजे. आणि मग त्यानं जी धारणा म्हणजे शरीर क्लेश इतके सांगितलेले, शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हटयोग, गुदपीडन कुंडलिनी कलिमलदलभंग, ऊर्ध्व वायूचा श्वेतू तोडुनी करिवो वनभंग, ब्रह्मरंध्री मिळे परितो मुमुक्षुदंग. मुमुक्षुला एवढे कष्ट घ्यावे लागतात, एवढे क्लेश सहन करावे लागतात. तिथपर्यंत जाण्याकरता एवढी घाई गडबड चालत नाही महाराज. असे मग कितीतरी जन्म घालवावे लागतील. सद्गतीत सत्कृत्य करत 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 तेवढ्या टप्प्याला जायचं आहे. म्हणून सद्गती म्हणजे काय, या मानवी शरीरापेक्षा उच्च कुळातला मानवी जन्म मिळणं. प्राप्य पुण्यकृतां लोकान् नुषित्वा शाश्वती समाः सुचिनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट पुरुष म्हणजे तुम्ही आम्ही आता संसारात असून देखील महाराज एवढा वेळ काढून आम्ही आवडीनं परमार्थ करत आहोत. ही आमची भूमिका बघून देव पुढल्या जन्मामध्ये आम्हाला यापेक्षा चांगल्या कुळात घालील, आम्हाला आताच्यापेक्षा चांगला वेळ भजनाकरता देईल. खरं आम्ही वापरायला पाहिजे पुढं. आता कसं वापरायला वेळ काढतोय, नाही तर उगाच वाड्या चांगला आहे म्हणून जर गेला तर काकडा सपून भजन सपून हरिपाठाला येईल, काय सांगता यायचं नाही. काही गोष्टी त्यागाव्या लागतील, त्याला तप म्हणतात. आणि त्याग म्हणजे त्या गोष्टीचा काय करणं, अगदी मनापासून झिडकारून देणं आणि तेवढ्या पुरता त्याग करावा. तो काय सोडता येत नाही आणि भोगायचंही नाही माझं म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी अशा मर्यादित असावी का अशी आचारसंहिता वास्तविक नाही वारकरी संप्रदायामध्ये. ठराविकच कपडे, ठराविकच हे असं काय फार एवढं जुन्या लोकांनी सांभाळलं ते. आता तशी जर अगदी लावायची झाली मर्यादा तर एक सुद्धा टाळाला उभारायला माणूस यायचा. सगळ्यांनी जर धोतर बांधा म्हटलं तर मग 1 ते 2-3 जण उभा राहतील. फार काही लोक येणं शक्य नाही, लाजतात. आता काळ बदलत चाललेला आहे, बाहेरची परिस्थिती बदलते आणि लोकांची मनातली एक लाज आहे महाराज परमार्थाविषयी.
कपडे घालून टोपी घालून कसं बसू, तसंच बसायचं असते, काय भीत नाही महाराज, शेवटला बसवित्यातच. त्याच्यापेक्षा आधी जागा करून काय करावं, बसलेलं बरं ज्याचं त्यानं. हे सगळं विसरायचं. हे आसभय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, म्हणून भयग्रस्त आहे, भीती सगळी काढून टाकायची. परमार्थ होण्यासाठी स्वभिन्न या जगात कोणतरी आहे महाराज, स्वविरोधी कोणतरी असतंच, स्वश्रेष्ठ कोणतरी आहेच, तुलना इथं आहेच, वाजवणाऱ्या ह्याच्यापेक्षा मोठा असतो, सांगणारा ह्याच्यापेक्षा कोणतरी या जगात आहेत. असे हरीचे लाल ही वसुंधरा बहुरत्न आहे महाराज, पुष्कळ रत्न आहेत या पृथ्वीवर. नुसतीच सांगायला उभारलेले आहेत, एवढेच कीर्तन करायचं असं कोणी समजायचं. अजून गप्प बसलेली भरपूर आहेत, ती उठली म्हणजे आम्हाला कुठंतरी नेऊन सोडून येते. असे पुष्कळ अभ्यासू लोक आहेत महाराज. म्हणून कोणी असा भ्रमात राहू नये. म्हणून हे सगळे देहनिर्वाहाची भीती सोडून टाकायची. देहनिर्वाहामध्ये आहार येतो, भय आहे, निद्रा आहे, मैथून आहे. आहारात सुद्धा महाराज आमची अनुकूल प्रतिकूलता आहे. आता जेवणात चपात्या होत्या, उद्या काहीतरी वेगळंच मागायला लागले म्हणजे काय सांगता. म्हणजे सत्याकडे ध्यान आहे का त्या आहाराकडे ध्यान आहे म्हणायची वेळी. म्हणून आहार सुद्धा धातुसाम्य संचले एवढाच असावा, मापानच जेवावं म्हणतात. आहार तरी शेवी जे, मात्रेच्या मापानं जसं औषध घेतलं जातं, उगं शरीर धारण व्हावं, प्राण धारण करून राहावं, एवढंच अन्न ग्रहण करावं. म्हणून ते सांगतात की काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. नेमकं कसं बोलावं याचं नाही, पण काय बोलावं याचं भान वारकरी संप्रदायात असायला पाहिजे. की काय खाऊ नये, काय खावं हे तर सांगावंच लागेल महाराज. वारकऱ्यांना काही सांगायची गरज नाही, पण इतर संप्रदायिकात ते अजिबात पालन केलेलं जात नाही. म्हणून आहाराविषयी वारकरी संप्रदाय फार दक्ष आहे. म्हणून फार कुठं हॉटेलात वगैरे असं खायला पुढं धावू नये. अन्न वाटतंय ते महाराज शुद्ध वाटतंय, पण पाहिजे तसं पवित्र असत नाही. आता किती जण त्या वेल्यातून चहा पिऊन गेली असतील काय सांगता यायचं नाही. म्हणून संस्कार होतो त्या अन्नाचा खालेल्या. अन्नमय ही मन सौम्य, मन त्या अन्नानं बनतं आणि मग तसा प्रभाव पडायला लागतो. म्हणून खाणं सुद्धा चोख असावं. जुनी माणसं खाण्याविषयी फार दक्ष असायचे. आता तेवढ्या मर्यादा सांभाळता येत नाही. म्हणून आहार सुद्धा महाराज काय असावा, एक सात्विक असावा, 3 तासाच्या पुढं गेलेला नसावा. यात यामम गतरसम पोती पर्युषितम चयत, राजस तामस आहार नसावा. आता फ्रीजला पीठ गोळा ठेवून खात्यात महाराज माणसं, सकाळी केलेलं संध्याकाळी. धर्मशास्त्र सांगताय 48 मिनिटाच्या पुढं मळलेली कणिक ही पिंड केलेल्या समान आहे. पिंड करताना कणिक करतात तसा तिला दर्जा येतोय. मग आता असलं श्राद्धाचं अन्न खाल्यासारखं ते पाप आहे महाराज. त्याच्यापेक्षा जेवढं मळलंय तेवढं ताजं करून खायचं, काय हरकत. आणि शिल्लक राहिला तर रेडकाला नेऊन घालायचा. आपलं घरचं नसेल दुसऱ्याचे नेऊन घालायचा. ते नरड्यात अडकायसारखा गोळा घालायचा नाही, त्याच्या छोटं करून घालायला. सांगायचा हेतू इतका की आहाराविषयी महाराज दक्षता सांभाळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्याच्या आहेत, धर्मशास्त्राच्या आहेत. पण आहारात देखील महाराज एक आमचा तरतम भाव आहे. हे नको, हे हवं, ते. पशुपक्षी महाराज एवढी चिकित्सा करत नाही, टाकलंय तेच खातात. पुढे जरी मक्याचा बिंडा कोपऱ्यात ठेवला आणि पुढे जरी सोयाबीनचा काळसार घातलं तर काय दावी तोडून मसर घेत नाही. आमची माणसं महाराज दुसऱ्याच्या ताटात पडलंय तर काय इकडं दंगा करतात. त्याला आवडलं सा मला नाही. एवढं आमच्यात काय आहे, ईर्ष्या आहे. खाण्यापिण्याविषयी एवढी आमची काय आहे, त्यांच्यावर नजर आहे. म्हणून आहार एक त्याच्याविषयी आपलं मन काय संयमित असलं पाहिजे. निद्रा ही महाराज जिंकली पाहिजे. अर्जुनाने निद्रा जिंकली म्हणून त्याला गुडाकेश असं म्हणतात. म्हणून त्यानं एवढ्या जीवांचा संहार केला. एवढं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. नाहीतर उगाच झोपला तर सकाळी कुणीतरी वाजवून उठवायची कुंभकर्णासारखी पाळी आली म्हणजे काय करणार. मग त्याच्याकडून संसारही धड होणार नाही आणि परमार्थही होणार नाही. आहार, निद्रा, भय आहे आम्हाला. आमच्याकडं असलेलं धन संपत्ती या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातील. आपली पद प्रतिष्ठा जाईल, आपलं यश मला अपयश येईल, अशी भीतीची कारणं पुष्कळ आहेत महाराज. आणि असा भय आणि मैथून दोष काय महाराज जन्मता असत नाही. मरे तोपर्यंत राहत नाही, पण ठराविक काळापुरता येतो. त्याचं संयमन कसं असावं, विधीनं सेवन त्याचं असावं. विधीने सेवन विषय त्यागा ते समान, मुख्य धर्मदेव चित्ती आदी अवसान्यंती. विधी पाळावी. त्या ठिकाणी मैथुन हा दोष आहे. हे सगळे दोष आहेत महाराज. हे सगळे शास्त्रानं जर सांभाळले तर या देहनिर्वाहातून आम्ही पार पडू शकतो. म्हणून देहनिर्वाहाच्या 4 गोष्टी आहेत. विधीही सांभाळावा लागेल. आणि एवढं करूनही महाराज आम्हाला अध्यात्मासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी म्हणून साधनेसाठी वेळ काढावा
लागेल. आणि तो वेळ काढण्यासाठी इतर साधनं आता करण्यासारखा काळ उरलेला नाही. देश तोच आहे, पण त्या देशामध्ये आता असदाचार, असत्य वाढीला लागलेला आहे, पाप बहुमूल झालेला आहे. त्यामुळं तो कालही देशही असा काय झालेला आहे, छिन्न विभिन्न झालेला आहे. आणि त्यामुळं गुरु तसं भेटणंही दुर्मिळ आहेत. म्हणून परमार्थ त्याकरता लागणारी साधनं मिळत नसल्यामुळं उत्साह टिकत नाही. आता कीर्तनला यायचं तर उत्साह पाहिजे का नको अंगात? कोणी कीर्तन करायचं ना, पण मला भजनाला जायचं असा उत्साह पाहिजे. आता घरातच अंग दुखायला लागलं, मनात जाऊ नये असं वाटायला लागलं, तर मग बुवा चांगला असून तरी काय उपयोग व्हायचा? उत्साह पाहिजे. साधनेसाठी काल चांगला पाहिजे, देश, गुरु पाहिजे, गुरूंची काहीतरी पुढं पाहिजे, वाट दाखवणारा पाहिजे, गुरुविनं कोण बतावे, आणि उत्साह पाहिजे. नाहीतर नारदांना एका शिष्यानं विचारलं की मला देव कधी भेटेल. त्याला सांगितलं त्यांनी, या झाडाची पानं गळून संपेपर्यंत तुला देव भेटणार. दुसऱ्यालाही महाराज तसंच सांगितलं. म्हणे तो पहिला शिष्य उठून घरलाच गेला. तर आता हे झाडाची पानं पडायची आणि मला देव भेटायचा म्हणाला, त्याच्यापेक्षा गेलेलं बरं. आणि दुसऱ्याला तसं सांगितलं, ते उड्या मारून नाचायला लागला महाराज. निदान एवढं पानं झडल्यावर कसं ना मला देव भेटणार म्हणाला. खरोखर त्याचं नाचणं आणि त्याचं प्रेम भाव विभोर अवस्था बघितल्यानंतर देव लगेच प्रगट झाला. आणि देवाला प्रगट होण्यासाठी काय अशी निश्चित साधना, निश्चित वेळ सांगता यायची नाही. एवढं ठराविक पुण्य खात्यावर जमा झालं म्हणजे देव इकडं घरला येतो. उगाच देव घरा आला हे प्रमाण म्हणायचं आम्ही. घरला कोणाच्या देवाला यायला सवड नाही महाराज. ज्या घरात देव येतो तिथं कृष्ण कीर्तन पाहिजे, हरिभक्ती पाहिजे, आचारशुद्धता पाळली पाहिजे महाराज. ते माणसं तशी राम राम म्हणणारी पाहिजेत. नाही नुसतं सोनं घ्या, सोन्यासारखं राहा तोंडान म्हणतात. आणि माणसं बघून गल्या सुकून बोळातनं पळतात, ह्याला कुठं सोनं देता. दसऱ्यात अवस्था आमची अशीच आहे महाराज. आणि मग म्हणायचं सोन्यासारखं राहा, नुसतं तोंडान म्हणण्यात काय प्रदर्शन आहे महाराज हे सगळं. म्हणून परभणीकर गुरुजी सांगतात, नाक निर्मळ असावं का नाकात नथ असावी? नाक निर्मळ असावं, नथ असली नसली तरी काय हरकत नाही महाराज. म्हणून आपला अंतःकरण शुद्धीसाठी ह्या सगळ्या साधना आहेत. साधनेत कोणतीही कमतरता नाही. कमतरता आहे ते आमच्यात आहे. कर्मात सामर्थ्य कमी आहे असंही नाही महाराज, उपासनेत सामर्थ्य कमी आहे असंही नाही. सिद्धी बघा, कोणत्याही सिद्धीनं महाराज तुम्हाला योग्य विनियोग केला तर देवापर्यंत प्रवास करता येतो. चांगदेव महाराजांचं सामर्थ्य देवापर्यंत जाण्यासाठी उपयोगी ठरलंच. फक्त त्यांनी योग्य वापर केला, योग्य भाग्यानं गुरु भेटले त्यांना. म्हणून कोणतंही साधन असू दे त्याची किंमत अबाधित आहे महाराज. कर्मही उच्च आहे. कर्माशिवाय तैशे निष्ठा केले कर्म, झाडी करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम दावी डोळा. कर्म सत्वशुद्धीपर्यंत, ईश्वर प्राप्तीपर्यंत महाराज निष्काम केलेलं कर्म तुम्हाला नेऊन पोचवू शकतं. एवढं निष्ठेनं तुकोबाराही सांगतात, नाथबाबा एका ठिकाणी सांगतात, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा, करू हरी कथा, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा, कोटी जन्म आम्ही हरी कथा, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा, करू हरी कथा, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा. कर्मकांड माथा घेऊनिया, कर्मकांड माथा करू हरी कथा, कोटी जन्मामी करू हरी कथा, कोटी जन्मामी करू हरी कथा, कोटी जन्मामी करू हरी कथा.
कोटी जन्म आम्ही करू हरिकथा, कर्मकांड माथा घेऊन या. कर्मकांड टाकायचं असं कुठं लिहिलेलं नाही, फक्त एक मान्यता आहे महाराज. माणसं नाविन्यावर भुलतात, त्याच्या वास्तव फळावर भीत म्हणजे भुलत नाहीत. शहाणी माणसं फळाकडे बघतात काय ते वस्तूकडे बघतात. ऊस तोडता ट्रॅक्टर 100 HP पाहिजे काय, बिन अडकायचे ती काढणारा ड्रायव्हर पाहिजे. रान कसलंही असू दे, मला शहाणा माणूस झाला तर 25चं बारकं सुद्धा ट्रॅक्टर मोठ्या मोठ्या टॉल्या काढतात बाहेर. आणि 2000 HP जरी आणून जोडला असं आणि मागणं JCBनं दाबलं असं तरी ती निघत. अडाणी मालक जर झाला तर ते तशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून कोणतं साधन कुठं वापरायचं हे संतांना जसं कळलं तसं त्या सिद्धी साधकांना कळालं नाही, कर्मकांड करणाऱ्याला कळलं नाही. एखादा सोवळं नेसून यज्ञविधी करणारा ब्राह्मण बघितल्यानंतर आमची लोक त्याच्या जास्त पाया पडतील का देवळात विना घेतलेल्या पारा करणाऱ्याच्या पाया पडतील? हिथं यज्ञ घातला सुरू आणि हिथं जर सोवळं नेसून एखादा ब्राह्मण बसला सगळं मांडून, तर पारा करणाऱ्याची ताकद पुण्याच्या बाबतीत जास्त का यज्ञ करणाऱ्याची? आम्ही सगळे म्हणजे नामस्मरण करत विना पहारा करणारा महाराज त्याचं जे पुण्य आहे, असे कोट्यावधी यज्ञ केले तर नाही, पण याच्यातही चित्तशुद्धी पाहिजे आणि त्याच्यातही चित्तशुद्धी पाहिजे. नाहीतर उगाच देवाचं नाव घेतोय म्हणून त्या नावातही महाराज प्रेम नसायचं आणि यज्ञसुद्धा करायचा नाही, मग हेही साधन नाही हेही नाही, असंही होऊन जातंय महाराज. म्हणून करायला पाहिजे. कर्मकांड जरी असलं तर त्या कर्मकांडामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे, त्याची अबाधित अशी शक्ती आहे महाराज. एक पुराणात कथा आहे बघा, जानश्रुती नावाचा राजा होऊन गेला आणि एक रैक्व नावाचा हमाल, या दोघांची कथा आहे. तो जानश्रुती राजा महर्षी आहे, त्याला तत्वाचं ज्ञान परोक्ष झालेलं आहे, अभ्यासू आहे, तो राजा आहे आणि तत्वाच्या चिंतनासाठी त्यानं पुष्कळ वेळ खर्च केलेला आहे. तो त्याच्या तपाच्या बळानं त्याच्या अंगातून अशी प्रभा पसरलेली आहे, किरणं बाहेर पडतात. सायंकाळच्या वेळेला बागेत फिरायला गेल्यानंतर तो राजा फिरत असताना त्याच्या अंगातून ती किरणं बघितल्यानंतर एक टिटव्याचा पक्षीवरून चाललेला होता. त्या टिटव्याच्या पक्षाला ती किरणं दिसल्यानंतर तो विचार करायला लागला की एवढ्या थंडीच्या वेळेत, सायंकाळच्या वेळेत एवढं तेज कुणाच्या अंगाचं असेल बरं. आणि हे बघताना त्यानं त्या प्रभामय तेजाच्या पलीकडं वर गेला उडत उडत. आणि मग न जाणो माझे पंख जळून गेले तर, कारण ही तपश्चर्या कुणाची आहे? राजा जानश्रुतीची आहे. आणि जानश्रुती राजा असून तत्वाचं ज्ञान घेण्यासाठी अभ्यास करणार आहे, त्याला महर्षी म्हणतात. आणि मग त्या टिटव्यानं फार उंच भरारी घेतल्यानंतर तिथूनच एक चिमणीचं पिल्लं चाललं होतं. आणि त्या चिमणीच्या पिल्लाला ते टिटव्या पक्षी सांगतोय की बिचाऱ्या म्हणाले, त्या जर त्या तेजोमंडलात गेलास तर तू मरून जाशील. असं कोण म्हणतोय? टिटवा त्या चिमणीच्या पिल्लाला म्हणतोय. चिमणीचं पिल्लं त्या टिटव्याला असं म्हणतंय, तू त्या जानश्रुतीच्या तेजोमंडलाकडे कशाला बघतोस? त्याला जाऊन सांग म्हणाले, काशीत एक हमाल आहे, त्या हमालाकडे जा म्हणावणे, राहिलेल्या तत्वाचं काय घे, ज्ञान करून घे, एवढा तू माझा निरोप त्याला सांग. आणि मग महाराज तो टिटवा आणि त्याचा जो चिमणीचा संवाद ऐकला कोणी? जानश्रुतीने. आता कळलं त्या पक्षाची भाषा, ते तपोनिधी होते, कळालं म्हणा. आणि मग ते कळाल्यानंतर लगेच संध्याकाळी रथ जोडला आणि जानश्रुती राजा काशीला निघून गेले महाराज. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी पोचल्यानंतर मग तिथं तो हमाल महाराज, ती हमालीची कपडे, तो गाडा, तो मग त्या बाजार हाटात फिरत असताना याची हमाली त्याची हमाली अशा गोण्या टाकत होता आणि जाऊन त्याचे पाय धरले. आता कोणी कोणाचे पाय धरले हो? एक महर्ष असलेला राजा एका हमालाचा सामान्य पाय धरतोय. आता ह्या कापडावर तपश्चर्या म्हणायची, हमालाची तपश्चर्या आणि इकडं राजा, बरोबरी लावली तर कोण श्रेष्ठ आहे व्यवहारात? व्यवहारात राजा श्रेष्ठ आहे, पण तत्वाच्या चिंतनानं हमाले करणारा हमाल रैक्व हा श्रेष्ठ आहे महाराज. आणि मग त्या रैक्वाला विचारलं, हे तुला कशामुळे तत्वज्ञान प्राप्त झालं? तर निष्काम कर्म करीत आहे, आल्याला वाट्याला कर्म मी उपासना म्हणून करतोय, ईश्वरार्पण बुद्धीनं करत करत चित्तशुद्धी झाली आणि त्या तत्वाचं ज्ञान झालंय. आता हमाली करून महाराज तत्वज्ञान झालं आणि हा राजा असून परोक्ष ज्ञान झालेला आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. म्हणजे कर्म करून देखील तत्वाचं ज्ञान आहे. आणि वेळ पुष्कळ शिल्लक असून चांगल्या गर्भश्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील ज्ञानाला वैराग्य कमी पडलं, सत्व कमी पडलं, असं सुद्धा असू शकतं. म्हणून कोट्यावधी जन्म जरी हरिकथा करू नाथबाबा म्हणतात, पण कर्मकांड टाकायची काय गरज आहे? कर्मकांड माथा घेऊन या. पण माणसाला काहीतरी ज्ञानाच्या गोष्टीत असं काहीतरी नाविन्य वेगळं काहीतरी करायचं म्हटलं की तिकडे हाऊस असते.
आणि मग कर्मात हाऊस फेटून घेता येते, ज्ञानात हाऊस फेडून घेता येत नाही. मोठं मोठं पुस्तक फार प्रदर्शन, मग काय कपाट भरून पुस्तकं दाखवा येतील, बसून ते वाचता येईल गल्लीत बसून खुर्ची टाकून. कर्मकांडात पुष्कळ काहीतरी मिरवता येतं महाराज. मग कर्मकांडातले सगळे विधी, सगळा संसार हा कर्मातच मोडला गेलेला आहे महाराज. मग शहाण्याचा संसार सुद्धा अपुरा असतोय आणि एखाद्या खुळ्याचा संसार भरून असतोय महाराज. इकडे गाड्या लावलेल्या असतात, तिकडं वाहनं असतात, शेतं भरून असतात, घर धान्यानं भरून असते, पण अक्कल अजिबात नसते. आणि अक्कल जे असतंय त्याला संध्याकाळी जेवणाची अडचण असते, असं सुद्धा आहे. म्हणून कर्ममय संसार आहे, विग्रह आहे. इथं भय प्रत्येकाला आहे, शहाण्यालाही भय आहे आणि इथं अडाण्यालाही भय आहे. भयग्रस्त जेवढे जेवढे आहेत तेवढे आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं पाच भौतिक आहे, नामरूपात सापडणार आहे. हे शेवटी काळाच्या तावडीत जाणार आहे. हे सगळं भयानक ग्रासलेलं आहे आणि निर्भय आहे तो एकमेव महात्मा ज्यानं हे सगळं मिथ्या असं जाणून यातून बाहेर पडलेलं आहे. म्हणून कोणतंही साधन महाराज कमकुवत नाही, फक्त साधना करणाऱ्याची बुद्धी मात्र शुद्ध असली पाहिजे. काशीमध्ये एका अग्निहोत्री ब्राह्मण होता. त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला बद्री केदारला जायची इच्छा होती फार. बद्रीनारायणाच्या जाऊन दर्शन घ्यावं, सूर्यनारायणाचंही मंदिर तिथं आहे बघावं, त्याची फार इच्छा होती. तो अग्निहोत्री ब्राह्मण. मग त्यानं अग्नीची जपून सेवा केलेली, अग्नी कधी न विजू दिलेला महाराज, आणि मग सदैव उपासना करायचं. आणि शेवटी त्याची इच्छा तशीच वय होत आलं. शेवटी एक सिद्धिसाधक महात्मा आला आणि त्यांनी बोलत बोलत त्यांची भेट झाली. आणि मग यानं आपल्या मनातली इच्छा सांगितली अग्निहोत्री ब्राह्मणानं, मला बद्री केदाराला जायचं आहे आणि मला काय वेळ मिळत नाही, कारण माझा अग्नी विझून जाईल, अग्नीची सेवा कुंठित होईल. तो सिद्धिसाधक म्हणाला, बाबा मी म्हणाले तुला एक आयुर्वेदिक लेप देतो वनस्पतीचा, तो लेप तो पायाला काय कर लाव. लेप लावलास की तू कुठं जाशील? बद्री केदारला जाशील. फक्त अडचण आट एवढी आहे की तो लेप वाळायच्या अगोदर तो परत आला पाहिजेस. मग किती वेळ लागेल? काय क्षणात जाशील म्हणाले. आणि क्षणात झालं की दर्शन ये. मग तो म्हणाला सकाळी गेलो तर संध्याकाळी त्याच्या अगोदरच येशील म्हणाला, काय हरकत नाही. त्यामुळे अग्नीची सेवा काही खंडित होणार नाही. सिद्धिसाधकानं महाराज त्या पायाला लेप लावल्यानंतर एका क्षणात बद्रीनारायणाला गेला. यानं याच्या घरात ठाण मांडलं, बसला निवांत. आता तिथं पोहोचल्यानंतर मात्र आता आम्ही पंढरीत गेल्यावर काही नुसतं पांडुरंगाच्या दर्शनावर थांबतो. इकडं फिर तिकडं फिर, इकडल्या हॉटेला जा तिकडं जा, असं सगळी फिरतेतच माणसं. तो असं फिरत फिरत बद्री क्षेत्र महाराज फिरल्यानंतर त्याला शेवटी सूर्यनारायणाचं अन्यान्य दर्शन झाली, भगवान शिवाची ठिकाणं बघितली. आणि कधी संध्याकाळ झाली हे कळालं तोपर्यंत पायाचा लेप काय झाला, वाळून पडला. आणि मग त्याला आठवण आली, आता मी घराकडे कसा जाणार. चिंता वाटली, फार तळमळ झाली. मी कशासाठी आलो आणि काय हे करून बसलो, कोण सिद्धिसाधक आलाय आणि मला इकडं पोचवलंय, आता मी घरला जाणार कसा महाराज. आणि मग अपराध वाटला आणि म्हणाले त्यानं तिथंच हात जोडले भगवान सूर्यनारायणाला, आतापर्यंत मी जी साधना केली असेल त्या बळानं मला देवा तू काय कर, मला माझ्या घराकडे पोच कर, कारण मी अग्निनारायणाची सेवा माझ्याकडून खंडित होते. आणि तळमळीनं हात जोडलेला असल्यामुळे महाराज भगवान सूर्यनारायण अतिथीच्या रूपानं समोर आला आणि डोळे मीट म्हणाला, तू घरात जाशील एका क्षणात. आणि महाराज डोळे मिटल्यानंतर तो घरात आला. आणि एक कथा जरी झाली तर मला असं म्हणायचं आहे, जर सिद्धिसाधक कमकुवत म्हणावा तर त्यानं लेप लावल्यावर बद्रीनारायणाला आला कसा हो. आणि मग याची उपासना खोटी म्हणावी तर डोळे झाकल्याबरोबर हा कुठं आला. फक्त या अग्निहोत्री ब्राह्मणाचा त्याच्यावर विश्वास थोडासा कमी होता. त्या विश्वासाच्या बळावरच महाराज सूर्यनारायणांनी याला घरला पाठवून. उपासनेतही सामर्थ्य आहे, पण उपासकानं तशी धीर धरायची तयारी ठेवायला पाहिजे. उगाच घाई गडबड करून ते मुसाळवर राहतेल्या त्या बाईसारखं आत्ताच्या आता कसं सगळं साध्य होईल, मग नाकावर मुसाळ पडल्यावर काय होईल झालं माहिती आहे तुम्हाला. पतिव्रता पण हे काय त्या तपाच्या तेजावर अवलंबून आहे. म्हणून तपश्चर्या हे एक अंतरंग साधन आहे. तप हे अंतःकरणाला धरून असतं आणि बाहेरलं पावित्र्य हे शरीरानं, वस्त्रावर, कपड्यावर हे सगळं लोकांनी शोभण्याकरता निर्माण केलेलं आहे. तेही राहायला पाहिजे व्यवहारात. ह्या सगळ्या गोष्टी कर्म, उपासना, सिद्धी, शंकराचार्यांनी मंडन मिश्रांचा कर्मावर आणि ज्ञानावर या दोघांचा वाद मोठा होता महाराज. शेवटी तो वाद मिटला. कर्मानं मुक्ती
मिळत नाही. कर्म हे चित्तशुद्धीला फक्त साधन आहे, एवढा त्यात तोडगा निघाला. ज्ञानाशिवाय मुक्ती साध्य नाही, असं शंकराचार्यांचं मत. म्हणजे शेवटी कर्मही त्या ताकदीनं श्रेष्ठ आहे, ज्ञानही त्या ताकदीनं श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाराया, नामदेवराया हे मारवाड प्रांतात ज्यावेळी तीर्थयात्रेला गेले, त्यावेळी तहान लागली म्हणून नामदेवरायाने काय केलं, मला आता पाणी पाहिजे प्यायला म्हटलं. तर ज्ञानोबाराया पिप्पिलिकेचं सूक्ष्म रूप घेतलं मुंगीचं आणि त्या झऱ्याच्या तोंडातून आत गेले. महाराज पाणी प्यायले, आतून एक झारी घेऊन पाण्याची कोणासाठी आले, नामदेवरायासाठी. नामदेवराया म्हणाले, आम्ही सिद्धीचे पाणी पित नाही, सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे, नेले राजहंसे पाणी काही. आणि मग असं सिद्धीच्या पाण्यानं माझी मती भ्रष्ट होईल म्हणाले. नामदेवरायाने ते पाणी महाराज सेवन करायचं नाही म्हणाले, नाकारले. आता नामदेवरायांना काय ज्ञानोबारायांना कमी लेखायचं नव्हतं. नामदेवराय योग सामर्थ्यानं सिद्ध होते, स्वतः पाणी प्यायले, दुसऱ्याला घेऊन आले, त्यांची काही चूक नव्हती. पण नामदेवरायांना काय त्यांना आपल्या भक्तीचं सामर्थ्य दाखवावं असाही अहंकार नव्हता. फक्त मला हे पाणी ग्राह्य नाही, मला माझा पांडुरंग आणून देईल तरच मी पिईन, ही त्यांची निष्ठा होती. आणि महाराज भजन सुरुवात केली आणि मग त्यातून आळवणी केली नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याची. तिकडे रुक्मिणी मातेला कळाला, आजी माझा डावा कालवतो लोचन करीत असे स्फुरण वामबाहू, उद्वेग उपसर्ग होता ती जीवाशी, कवण्या जिवलगाशी कष्ट होती. कोणतरी जिवलगाला कष्ट होता, देवाला अपशकून वाटायला लागले, शकून व्हायला लागले. आणि मग रुक्मिणी मातेनं ध्यानानं पाहिलं, तुमचा नामदेवराय मारवाड प्रांतात तहानेनं व्याकुळ झालाय, देवा त्याला काहीतरी पाण्याची व्यवस्था करा. आणि मग नामदेवरायांच्या प्रेमासाठी तव तो कूप गडगडीत उदके ओसंडला, कल्पांते खवळला सिंधू जैसा. आतून पाणी महाराज धावतच वर आलं आणि त्या पाण्याची आजही मारवाड प्रांतात गंगा वाहते. तिथंही नामदेवरायांच्या मोठ्या पुण्य समाधी सोहळ्याच्या वेळी आजही तिथं मोठा उत्सव केला जातो. म्हणजे जिथं पाणी खाली होतं ते पाणी नामदेवरायांच्यासाठी कुठं आलं हो, वर आलं. नामदेवरायांच्या भक्तीमध्ये सामर्थ्य नसतं तर ते पाणी वर आलं नसतं. ज्ञानोबारायांच्यात सामर्थ्य नसतं तर खाली जाऊन पाणी ते वर घेऊन आले नसते. म्हणजे कोणतंही साधन असू दे महाराज, त्याविषयीची आपली एक वैचारिक भूमिका, त्याविषयीचं आपलं सामर्थ्य, आपली कुशलता, आपला वेग, ताकद हे सगळं जोखून बघायला पाहिजे. आम्ही ते साधन करण्याला योग्य आहे काय. म्हणजे ह्या सगळ्या वाटा बघायला गेले तर योग्य आहेत, पण देश काल आणि वर्तमान ही सगळी अवस्था बघितली, आमचे स्वभाव बघितले, तर मग आता ह्या साधनात काय राहिलेलं नाही हो. अंतिम तारीख लिहिली असते महाराज गोळीवर, एक्सपायरी डेट म्हणतात. मग ते अंतिम तारीख संपल्यानंतर त्या गोळी तीच असते, पण गोळीत पाहिजे तशी ताकद राहिलेली नसते. मग आता तापाचीच गोळी असली तर तसलं पाकिट खाल्लं तरी ताप कमी येईल काय हो. ताजी एक गोळी खाल्लेल्या कमी येईल, ते अखंड संपलेल्या गोळीत असणार नाही ताकद. तशी ही साधनं तुकोबाराया सांगतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा. म्हणून तुकोबाराया सांगतात, भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. पुनरावृत्तीची वाट खुंटेल पण भक्तिपंथानंच खुंटेल. आणि असा शेवट निर्वाळा सगळे संत देतात. शेवटी आम्हाला हरिनामाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. कलेर दोषणे दे राजन अस्ति हे को महांगना, कीर्तनादेव संगस्य मुक्त संग परिव्रजेत. किंवा हरेर्नामेव 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 मम जीवनम, कलो नास्तेव कलो नास्तेव कलो नास्तेव गतिरान्यथा. कलीमध्ये कोणतीही अन्य गती नाही, एक हरिनामच उरलेला आहे, असा सगळ्या संतांनी अट्टहास केला. आणि यामध्ये शुकाचार्य पहिला निर्वाळा देतात. मी सगळी शास्त्र धुंडाळली, वेदशास्त्रापासून पुराणापर्यंत सगळं पाहिलं, आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्यच पुनः पुन्हा, इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण हरी. मला एक निष्पन्न झालं, एक नारायण परमात्म्याचं ध्येय असलेले ध्यान केल्याशिवाय जीवाचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून शुकाचार्य परीक्षितीला त्याच भागवताचा उपदेश करतात. आणि तो निर्वाळा तुकोबाराया अभंगात सांगतात की, शुकसनकादिकी उभारिला बाहो, परीक्षितीला हो दिसा साथा, उठावटी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. शुकसनकादिकी उभारिला बाहो, शुकसनकादिकी उभारिला
देवा
स्मरणाचा उठे करी पांडवांनी ज्यावेळी स्वर्गारोहणासाठी तयारी केली, कारण कलियुगाचा सुरुवातीचा काळ आणि द्वापाराचा शेवटचा काळ, भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला निघून गेले आणि मग कृष्ण परमात्मा निघून गेल्यानंतर स्वयंभू कीर्तीही निघून गेली, सगळं सामर्थ्य अर्जुनाचं वगैरे हतबल झालं महाराज. आणि मग धर्मराजाला असं वाटलं आता कलीचा हा दोषाचा काळ आलेला आहे, आपण इथं न राहिलेलं बरं. शहाणी माणसं काम झाली की निघून जातात महाराज. आम्ही लग्नाला गेलो तर नवरा नवरी घरात घालवूनच घरला येतात. अक्षता टाकली की आमची जायची जमात नव्ह, कारण सगळं जे खर्च केलं ते वसूल केल्याशिवाय आम्ही येणार. तसं शहाण्या माणसानं आपलं काम झालं की निघून जावं. धर्मराजा निघायला उठल्यानंतर 5 पांडव पाठोपाठ निघाले महाराज. नंतर आमचं शिल्लक काहीतरी बँकेत बघता असलं काही नव्हतं त्या काळात. 5 पाठोपाठ द्रौपदी 5 पांडव निघाले. पहिल्यांदा महाराज हिमाचलाच्या दृष्टीनं प्रस्थान केल्यानंतर मग तो सगळा बर्फाळ प्रदेशातला जिथं देह पडेल ते महाराज ते पतन म्हणायचं. मग तिथून सूक्ष्म शरीरानं कुठली गती मिळेल तो भाग निराळा, पण देह पडण्यासाठी म्हणून निघायचं घरातून. पहिलं पतन झालं द्रौपदी मातेचं. द्रौपदी पडल्यानंतर ते राहिलेले भाऊ सगळे विचारतात, दादा द्रौपदीचं पतन झालं काय कारण? धर्मराजाने कारण सांगितलं, तिचं अर्जुनावर विशेष प्रेम होतं, प्रेमात पक्षपात होता म्हणून तिला इथंच पडावं लागलं. कुणी मागं वळून बघायचं नाही महाराज. जसे जसे पतन पावत गेले तसे तसे धर्मराजा त्यांची माहिती सांगायची. नंतर नकुलाचं पतन झालं. भीम विचारतो, दादा नकुल पडला तर त्याला रूपाचा सौंदर्याचा अभिमान होता, म्हणजे शहाण्या माणसानं रूपाचा अभिमान धरू नये. नकुलाचं पतन झाल्यानंतर पुढं 4 पावलं गेल्यानंतर सहदेवाचंही पतन झालं. सहदेव धर्मज्ञ होते, बुद्धिमान होते महाराज. सगळ्या यज्ञामध्ये सगळ्या मोठ्या धार्मिक कृत्यामध्ये सहदेवाने मोठी भूमिका महाभारतामध्ये बजावलेली आहे. भीष्माचार्याने धर्माचं अंग सांगावं आणि उरलेलं अंग कृष्ण परमात्मानं, राहिलेली मग त्रुटी सांगावी सहदेवाने. एवढा धर्मज्ञ होता सहदेव. एवढा असूनही भगवत भक्त होता. सहदेवाचं पतन झाल्यानंतर धर्मराजाला विचारतो भीम की याचं पतन होण्याचं कारण काय? तर याला मी मोठा धर्मज्ञ आहे याची काय होती, एक सूक्ष्म अभिमान होता. आणि मग नंतर अर्जुनाचं पतन झालं. अर्जुन पडल्यानंतर भीमदादा विचारतात की याचं का बरं पतन झालं असेल? तर यालाही आपल्या गांडीव धनुष्याचा आणि याचा अभिमान बळाचा होता.
मग अतिशय बलवान आहे, माझ्याकडे ऐश्वर आहे असं त्याला भान वाटत होतं, थोडंसं छोटं सूक्ष्म, म्हणून तो पतन पावला. आणि शेवटी असं सांगतो न सांगतो तो पण भीमही पडला महाराज. आणि दादा मी का पडलो म्हणून विचारलं तर तू नियमापेक्षा जास्त खाईत होतास म्हणून पडलास. आम्ही सुद्धा केवढं खायचं ते ज्याचं त्यानं ठरवलं. उठवायला लागतं एवढं जेवायला लागतंय महाराज. भीम बरा परवडला. अशी एक आहाराविषयीची, म्हणजे भीमाचंही पतन झाल्यानंतर धर्मराजा पुढं निघत महाराज अगदी स्वर्गापर्यंत आली अशी कथा सांगितलेली आहे भागवतामध्ये. आणि मग तिथं कुत्र्याच्या रूपानं यमधर्मानं त्यांची परीक्षा बघितली. कुत्राही तो यमधर्माचाच एक अवतार होता म्हणतात, रूप धारण केलेलं. तिथं यमराजाही आले वेश बदलून आणि धर्मराजाला म्हणतात तुला विमानातून जायचं असेल स्वर्गाला तर या कुत्र्याला नेता येणार नाही. धर्मराजा म्हणतो जो 7 पावलं चाललो तो मित्र होतो म्हणतात. सताम साप्तपदी मैत्रीम पुन्हा तरुतरादघात. अशा अपघात करायचा नाही म्हणा. ज्याच्याबरोबर 7 पावलं चाललो, ज्याच्या खांद्या हात टाकला, ज्याला गुप्त गोष्ट सांगितली, ज्याच्या घरात जेवलो, ज्यानं आपल्याला जीव घातलं, ज्यानं गुप्त गोष्टी सांगितल्या, त्या गुह्य गोष्टी सांगण्यासाठी मित्रत्व असावं लागतं. आणि अशा माणसांना एकमेकाचा विश्वासघात करू नये. या कुत्र्याला नेत असेल स्वर्गाला तर मी यायला तयार आहे. तिथं कुत्र्याला जागा नाही म्हणाले. कोण? स्वर्गातून आलेले विमानातले सगळे दिव्य पुरुष. म्हणून कुत्रं सहजासहजी सांभाळू नये. शहाण्या माणसानं फार पैसे झाले असले तर महाराज गायी सांभाळाव्या, गायीचं सेवा करावी, गोपालन करावं. गोपालन केल्यानंतर शेण गोमूत्र हे तर मिळेल महाराज. आणि कृष्ण परमात्मा ही 33 कोटी देवता असल्यामुळं तो संतुष्ट होईल. म्हणून अतिशय पैसे असणाऱ्यानं कुत्रं पाळून स्वर्गात त्याला गती नाही असं एक पुराण वचन आहे. आता आहे त्या कुत्र्याशनी मारायची नाही, त्यांना तुकडा टाकावा. तर रोज मोठ्या कपऱ्या जर घेऊन कानावर मारा लागला असता तर ती दिवसभर दत्त महाराज आम्हाला शाप देतील. अजिबात तसं करू नये. आहे त्यांचा सांभाळ करूया. पण घरात सांभाळायला एवढा वेळ महाराज त्याला घालवायचं, मग फिरवाय न्यायचं, एवढं करण्यापेक्षा एखाद्या गायीची सेवा केलेली, ती वशिंड असलेल्या गायीची करावी. आमच्या हित म्हणून सांगतोय असं नव्हे महाराज. कारण जर्सी गायीचं करून त्याचा तरी काय उपयोग, उगाच डेअरीला घालण्यासाठी काय अर्थ नाही. सेवा म्हणून असावी, एखादी जवारी गाय असावी, काय असावी. म्हणून गोपालन कुत्र्या सकट घेतलं नाही मला. शेवटी धर्मराजा म्हणाला मी नाही येणार. शेवट घ्यावं लागलं, रूप प्रकट केलं, धर्माचं धर्मज्ञपणा जाणला यमधर्माने. आणि मग यमधर्म संतुष्ट झाले. इंद्रासह विमानात बसून स्वर्गाला सदेह गेले असं धर्मराजांच्या विषयी लिहिलं जातं. तुकोबाराया ही सदेह वैकुंठाला गेले, धर्मराजा सदेह स्वर्गाला गेला. आणि मग सदेह धर्मराजा गेले तरी राहिलेल्या मागं पडलेल्या सगळ्या चक्रवर्ती साम्राज्याचं काय खायला, त्याच्यावर आपल्या नातवाला बसवून गेलेले होते. आणि तो नातू म्हणजेच परीक्षित, अभिमन्यूचा मुलगा, उत्तरेच्या पोटातून, ज्याचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उत्तरेच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून काय केलेलं होतं, संरक्षण केलेलं होतं. आणि तो परीक्षित इतका आचारधर्मानं पवित्र आणि पावन वागत होता महाराज की त्याच्या राज्यात कलीला यायला नाही, कलीचा वारा सुद्धा शिरत नव्हता. आणि मग तो परीक्षिती राजा अश्वमेध करायला सुरुवात केली. 2-3 अश्वमेध पूर्ण झाले. 4थ्या अश्वमेधासाठी घोडा सोडलाय महाराज. आणि त्याच्यासाठी तो त्या दिग्विजयासाठी चाललेला आहे. आणि मग जाताना त्याला एक रूप दिसलं. एक शूद्र एका गाईला आणि एका बैलाला लाथेनं मारत आहे असं त्यानं चित्र पाहिलं. आणि हे बघितल्यानंतर परीक्षितीला राग अनावर झाला. माझ्या नगरीत म्हणाले गाईला लाथा मारणं, बैलाला असं त्रास करणं हे धोक्याचं आहे म्हणाले. बैल तर 3 पायावर मोडलेलाच होता, 1 पायच त्याचा होता चाललेला. आणि गाय तर रक्त उकवत होते असं वर्णन आहे, अनर्थ वर्णन केलेलं आहे. शेवटी परीक्षितीनं त्या काळ्या पुरुषाला ताडण केलं, तलवार घेऊन मारायला उठला. आणि मग त्यानं सांगितलं मी कली आहे, कलीचा आता सुरुवात झालेली आहे, कलियुगाचा घोर अंधकार सुरू होईल. शेवटी राजा म्हणाले माझ्या राज्यामध्ये अजिबात इथं थांबायचं नाही. शरण आला कली. कलीला निग्रहून बांधलं महाराज परीक्षितीनं, घालवून राज्यातून दिलं. नाहीतर मग मारीन म्हणाले. मारण्यापेक्षा म्हणाले शरण आलेल्याला जीवदान द्यावं म्हणून त्या कलीला सोडून दिलं. आणि मग इकडं जो गाय आहे ते या गायीची रूपक केलेलं आहे महाराज. सत्य, पवित्रता, दया आणि दान ही 4 पाय आहेत बैलाचे. जसे जसे युग बदलत येतील तसं सत्य निघून गेलं, तप निघून गेलं, पवित्रता निघून गेली. कलियुगात फक्त दान शिल्लक राहिलेलं आहे. आणि दानम एको कलियुगे, कलियुगात सगळीकडे दानच आहे. त्यातल्या त्यात अन्नदान श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि सगळ्या तीर्थक्षेत्रावर आता अन्नदानच जास्तीत जास्त सुरू आहे.
शेवटी दान हे कलियुगाचं एक महान साधन ठरलं, लौकिकातलं दिसणार. पुनरुत्थान केलं, गाईचंही दुःख दूर केलं आणि राजा परीक्षिती जायला निघाला. त्यावेळी तो कली परीक्षितीला शरण आला आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार करण्याच्या निमित्तानं महाराज स्पर्श केला. कुणाला? परीक्षितीला. आणि मग आता पवित्र वागणारा अंतःकरणाचा असा पवित्र अंतःकरणाचा परीक्षिती स्पर्श केल्यानंतर महाराज मनात त्यानं कलीनं प्रवेश केला आणि म्हणाले, मला आता तुम्ही शरण अभय दिलेला आहे, तर मला राहण्यासाठी जागा द्या काहीतरी. आता इथं जागा राहायला काही नाही म्हणाले, पण तू राहशील एका ठिकाणी. कुठं? त्याच्यासाठी 4 ठिकाणं दाखवली. एक मद्यपान, एक द्यूत जुगार खेळणं वगैरे, एक व्यभिचार आणि एक हिंसा. ही 4 ठिकाणं दिली. कारण परीक्षितीला खात्री होती माझ्या नगरामध्ये ही 4ही दुष्टकर्म होणार नाही. परीक्षा आपला कलीनं मान्य केलं. ते हे म्हणाले, राजा ही सगळी ठिकाणं दिलीस मला, पण गलिच्छ दिलीस, एक सुद्धा चांगलं ठिकाण दिलं नाही. मला एखादं चांगलं असं ठिकाण दाखव दे म्हणाले. तर म्हणाले, सोन्यात राहायला काय हरकत नाही. एक सोने नावाचा धातू मग परीक्षित राजानं त्याच्यासाठी काय केला? मुकरर केला. सोन्यात राहण्याचं मग कबूल केलं. तो सोनं म्हणजे रजोगुणच महाराज. आणि जिथं जिथं आजही मद्यपान चाललं जातं तिथं मद आहे, जिथं व्यभिचार चालला जातो तिथं आसक्ती आहे, जिथं जुगार सट्टा चालतं तिथं वाईट अनर्थ आहे सोनू महाराज. आणि जिथं हिंसा, शाकाहारी प्राणी कापून खाली जातात महाराज, ती हिंसाच आहे. हिंसेच्या निमित्तानं निर्दयता आहे, मद्यपानाच्या निमित्तानं गोंधळ आहे सगळीकडं, आसक्ती आहे व्यभिचार कर्मामुळं, आणि द्यूत जुगारामुळं असत्य भाषण वाढलं. कलियुगात कलीमुळं ह्या 4 जागा अतिशय व्यापल्या असल्यामुळं जिथंही 4 कर्म चालतात तिथं कलियुग आहे म्हणायला काय हरकत नाही. जिथं ही 4ही कृत्य केली जात नाहीत ते आजही सत्ययुग आहे. परीक्षितीनं 5वी जागा सोन्याची रजोगुणातली दिली आणि मग त्या सोन्याच्या निमित्तानं त्या सोन्यात वास्तव्य केलं. मग वारकरी संप्रदायामध्ये फार सोन्याची अभिलाषा केली जात नाही, म्हणून कीर्तनकारांनी सुद्धा अंगठ्या घालू नाही. दुसऱ्याने कीर्तनकाराला घालाय काय हरकत, पण स्वतः कीर्तनकारांना काय घालू नयेत. म्हणजे दान म्हणून सुद्धा सोनं स्वीकारू नये महाराज. सोनं पवित्र धातू आहे, अजरामर आहे. त्याचा केला तर रसायन क्रियेनं नाश करता येईल, जाळून भस्म करता येईल, पण सहजासहजी सोनं जळलं जात नाही, म्हणून त्याला अजरामर जातो. म्हणून सोन्यासारखं राहा म्हणतात माणसं. किती कष्ट झालं तरी सोन्यासारखा पवित्र आणि चोख राहा असं म्हणतात. पण सोन्यात राहण्याची जागा दिल्यामुळं परीक्षितीनं एकदा त्याला अशी बुद्धी झाली की शिकारीला जावावं. शिकारीला जाण्यासाठी म्हणून आपल्या त्या महाल आगारात गेला. आणि राजा आगारात गेल्यानंतर त्याला अशी बुद्धी झाली की माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय ठेवलंय म्हणून बघा, म्हणून महालात गेला. शस्त्र आगार उघडून बघत असताना एक सोन्याची पेटी मोठी दिसली. त्या पेटीमध्ये मुकुट दिसला त्याला, आणि तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाचा आणि कृष्ण परमात्म्याचं युद्ध 17 वेळा मथुरेवर स्वाऱ्या केल्या. त्यावेळी भीमाने जरासंधाला ज्यावेळी मारलं गेलं त्यावेळी त्याचा मुकुट जरासंधाचा मुलगा सहदेव तो नेऊ देत नव्हता महाराज, पण आणि तिनं बळजबरीनं भीमानं तो काढून मुकुट कुठं आणलेला होता? आपल्याकडं आणलेला होता. आणि तोच सोन्याच्या पेटीत ठेवलेला मुकुट कसा दिसतो म्हणून घालण्यासाठी महाराज घातल्यानंतर राजाच्या बुद्धीमध्ये पालट झाला, फरक झाला. म्हणून सहजासहजी दुसऱ्याची टोपी सुद्धा घालू. दुसऱ्याला टोपी घालतात माणसं, पण आपण दुसऱ्याची टोपी घालू नये, दुसऱ्याच्या चपला घालू नये. बुद्धी बदलते म्हणतात, खरंच आहे ते महाराज. म्हणून वस्त्र परावरण दुसऱ्याची एकमेकांनी घालू नये. हे सांगण्याचा हेतू इतका की तो सोन्याचा किरीट मुकुट घातल्यानंतर राजाला शिकारीची इच्छा झाली. कधी न शिकारीला जाणारा राजा, हिंसा न करणारा परीक्षिती, भागवतकार सांगतात एकदा राजा शिकारीला गेला म्हणजे तो परत मागं कधी गेलेला नव्हता. शिकारीला गेल्यानंतर असे हजारो वन्य पशु मारत 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 गेला. व्याकुळ झाला, पाणी नाही, तहान लागली पुष्कळ पिण्याकरता. आणि मग तो तहानलेला परीक्षिती एका आश्रम दिसला म्हणून आश्रमात गेल्यानंतर तिथं शमिक नावाचे ऋषी तपश्चर्येला बसलेले होते. त्या शमिकांना जाग करण्यासाठी महाराज तो मोठ्यानं हाका द्यायला लागला, साधू बाबा उठा, साधू महाराज उठा म्हणून. साधू संत तपश्चर्येला बसले तर महाराज ते लौकिकासाठी बसलेले नसतात. आत्मोद्धारासाठी, जपासाठी, तपासाठी, अनुष्ठानासाठी गेलेल्या महात्म्यांच्या आश्रमामध्ये सहजासहजी लौकिक माणसानं जाऊ नये. आणि गेलं तर ऊस किती टन गेला, काय टन गेला असलं काय बोलत बसायचं नाही.
ते पाहुण्या पायाच्यात बोलायचं, एकमेकाच्या ते ईर्ष्याने काहीतरी सांगायचं, माझा आधी गेला, तुझा आधी गेला. पण देवळात येऊन असल्या गोष्टी अजिबात बोलायच्या, लौकिक वार्ता बोलूच नाहीत परमार्थाच्या ठिकाणी. महाराज पाय पसरून बसू नये, मोठ्यानं ओरडू नये, हसू नये, हे सांगायची वेळ आलेली आहे, सांगायला लागू नाही. महाराज माणसं देव आहे समोर आणि माणसं महाराज पाय पसरून बसतात, जांभया देतात, आळूस देतात. ते काय हॉटेल आहे काय हो हे देऊळ? म्हणजे वास्तव देवळात जीव सुद्धा नाही आहे. माणसं जन्मदारिद्र्य येतं. देवळ हे काय जेवायचं ते काय किचन खोली आहे? देवळी आहे नाही महाराज. एक नियम म्हणून पाळावे, त्याचं पावित्र्य टिकावं. त्या श्रमिकांनी तपश्चर्येसाठी आश्रम आहे. हा राजा याच्या मनात काय आहे महाराज, की माझ्या राज्यामध्ये जेवढ्या जेवढ्या आश्रितांना मी या सगळ्या व्यवस्था करून दिलेली आहे, हे सगळे साधू माझी काय न बघता, माझ्या येण्याची तयारी न करता माझ्यासाठी थोडंसं यांनी काय केलं पाहिजे, आश्रमात व्यवस्था केली पाहिजे होती पाण्याची वगैरे, पण काही केलेलं नाही. याचा अर्थ हे साधू कसे झालेले आहेत, उन्मत्त झालेले आहेत. आणि मग शेवटी त्यांना कठोर मनात राग आला परीक्षितीच्या, आणि तिथं जवळच पडलेला मेलेला साप महाराज बाणाच्या टोकावर उचलून श्रमिक ऋषींच्या गळ्यात अडकला. आता श्रमिक ध्यानात आहेत, त्यांना याची अजिबात जाणीव नाही. त्यांना हा राजा आलेला आहे का काय आलेला आहे काही माहिती नाही महाराज. म्हणजे जो ध्यानी पुरुष आहे, जो ध्यानासाठी बसलेला आहे, तो अंतर्मुख इंद्रिय करून बसलेला आहे. तो काय राजाच्या आगमनासाठी बसलेला नाही. तिथं काय उत्सव आहे, राजा आणि सभा होणार आहे असं काही नाही महाराज. श्रमिक हा एक जीव ब्रह्मैक्य स्थितीला पोचलेला मुमुक्षू समजा, एक मोठा सिद्ध पुरुष समजा, आणि ज्यानं गळ्यात साप उचलून अडकलाय तो पामर जीव समजा. रूपक अशीच केलेली आहेत महाराज. हा परीक्षिती रजोगुणानं व्याप्त झालेली बुद्धी आहे, आणि तो निर्गुण अवस्थेत, निर्विकार अवस्थेत राहिलेला श्रमिक आहे. आता श्रमिकाला काळाचं भय राहिलेलं नाही, आणि हा मात्र मेलेला साप ज्यांच्या गळ्यात अडकला महाराज, आता यांच्या गळ्यात जिवंत साप पडायची वेळ आली. कोणाच्या? परीक्षितीच्या. परीक्षितीला भावी कळालं नाही पुढं काय भावी दैव असेल. आणि मग काही काळ गेला, परीक्षिती उठून गेले महाराज नगराकडं, आणि एवढ्यात ही गोष्ट, वडिलांच्या गळ्यात साप अडकलेली गोष्ट काही ऋषिकुमारांनी त्या शृंगी ऋषीला सांगितली. शृंगी हा श्रमिकांचा मुलगा. तो धावतच आला, रडायला लागला, माझ्या वडिलांच्या गळ्यात कोणी अपमान म्हणून साप घातला. त्यानं क्रोधानं शापवाणी उच्चारली महाराज. त्यानं कौशिक नदीचं पाणी घेतलं, संकल्प सोडला, आणि आजपासून 7वे दिवशी ज्यानं माझ्या वडिलांच्या गळ्यात हा साप अडकला, तो तक्षक सर्पदंशानं काय पावेल? मरण पावेल. आणि एवढी शापवाणी उच्चारली आणि मोठ्यानं रडायला लागल्यावर ते रडणं ऐकून श्रमिक ऋषी भानावर आले आणि उठले. बाबा का रडतोस? म्हणाले नाही. म्हणाले तुमचा असा अपमान केला त्या परीक्षिती राजानं, आणि मी शापवाणी उच्चारली. बाळा म्हणाले वाईट केलंस. म्हणाले जो राजा आम्हा आश्रित ब्राह्मणांचा, गोब्राह्मणांचा पालक असणारा राजा, तो त्याला शाप द्यायला नको होतस. तो कळणारा आहे, ज्याचं रक्षण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच्या गर्भात आईच्या असताना केलं, एवढं त्याचं पुण्य पवित्र जीवन आहे, आणि त्याला तो सामान्य माझ्या अपमानासाठी एवढा शाप द्यायची गरज नव्हती. तू मूर्ख आहेस म्हणाले, आणि हा दिलाय शाप खरा, खोटा होणार नाही. आता सगळ्या ऋषिकुमारांना लावून दे, आणि त्यांच्या वाड्यात जाऊन सांगायला सांग की असा असा तुम्हाला 7 दिवसानं तक्षकाचा काय होईल? दंश होईल. त्यावेळी तुम्ही जागे राहा. आणि हा शाप कळाल्यानंतर परीक्षिती मात्र अनुतप्त झाले. आता परीक्षितीला असं वाटलं की मी जो मगाशी मुकुट काढून ठेवला महाराज, आणि मग सद्बुद्धी सुचली, विकल्प निघून गेला, आणि मग काय कलीचं थैमान चाललं होतं ते कळालं राजाला. माझ्या हातून काय पाप घडलं, आणि मग एखाद्या महान साधू पुरुषाचा मी अपमान केला असं समजून त्यांनी जेवण खान सगळं टाळलं महाराज. आणि परीक्षितीने फक्त सगळ्या ऋषीमुनींना बोलावून घेतलं आणि विचारायला सुरुवात केली की प्रत्येक ऋषीला विचारतो, आता माझं मरण 7 दिवसावर आलेलं आहे, मी आता जेवण खान करणार नाही. आता माझ्या मरणाची जी भीती आहे ती घालवण्यासाठी काय करावं सांगा, कोणतं साधन करावं? जप करू, तप करू, काय करू? काय केल्यानं माझं मरण सुधरेल? आसन्न मरण पुरुषानं काय करावं? जवळ मरण दिसतंय माझ्या पुढे. आणि मग अशी आठवण असलेला पुरुष महाराज, त्याला काही गोड दिसेनासं झालं, काही गोड वाटेना. आता मला मुक्त व्हायचं आहे, यातून सुटायचं आहे. याच्यासाठी सगळे पृथ्वी तलावले ऋषीमुनी बोलवण्यात आले महाराज. आणि मग सगळ्यांना कळालं परीक्षितीनं सगळ्या राजवैभवाचा त्याग केलेला आहे. तो गंगेच्या तटावर आलेला आहे, पूर्वाभिमुख होऊन बसलेला आहे. आता त्याला फक्त एकच इच्छा उरलेली आहे, मला मरणाच्या भीतीतून कोण सोडवेल त्याला मी काय करीन? गुरु करीन, त्याचं मी सर्वस्व अर्पण करीन त्याला, आणि मी त्याचं सगळं काही ऐकेन. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्या ऋषीमुनींना आनंद झाला. एक राजा असून
राज्याचा काय करतोय हो, त्याग करतोय. कशासाठी? आपल्या उद्धारासाठी. आपलं झालेली चूक आहे ती दुरुस्त व्हावी म्हणून पश्चाताप दग्ध झालेला राजा. न्हाये अनुतापे पांघरे दिस्या श्वेद निगोदे अवघी आशा होशील आदी होतासी तैसा तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. वैराग्य येण्यासाठी महाराज ह्या सगळ्या अनुतापानं तापलेला हा परीक्षित राजा गंगेच्या तटाला आल्यानंतर अशीत देवल सगळे ऋषीमुनी सनकादिक व्यास महर्षी सगळे देशदेशांतरातले सगळे तपस्वी महाराज गुहाश्रित असलेले साधू सगळे गंगेच्या तटाला आले आणि मग सगळ्यांनी एकसुरानं प्रत्येकाला प्रश्न विचारत आहे, यातून मला मुक्त कोण करेल. सगळ्यांनी एकच चिंता व्यक्त केली, आम्हालाही मुक्तीची शाश्वती वाटत नाही आणि तुम्हाला काय मी महाराज शाश्वत मार्ग सांगू. मग असा शाश्वत मार्ग सांगणारा मला कोण भेटेल. आणि मग महाराज त्याला आठवण आली, माझं गर्भस्थ ज्या देवानं संरक्षण केलं त्या कृष्ण परमात्म्याचं मी काय करायला पाहिजे, धावा करायला पाहिजे. करी धावा म्हणून तुकोबाराय सांगतात, ऐसा पडिलो काचनी ऐसा पडिलो काचनी भय वाटे पर न सुटे हा संसार ऐसा पडिलो काचनी कात्रीत सापडलोय म्हणतात. आणि करी धावा म्हणून इकडं संसार सोडता येत नाही, मरणाची भीती तर आटोपत नाही. इकडं परीक्षितीला मोठं पाप दिसायला लागलेलं आहे. माणसानं परीक्षिती राजासारखा पाप सांगतोय महाराज राजा, आम्ही पाप झाकून ठेवतो आणि काय सांगतो, आम्ही एवढं दान दिलं, आम्ही एवढी जेवणं घातली, माझी पंगत असती, हे असते, सगळं पुण्य सांगतात माणसं आणि पाप झाकून ठेवतात. परीक्षिती राजानं पुण्य झाकून ठेवलं आणि पाप उघडं केलं. परीक्षित एवढे तरी आम्ही पुण्यवान खचित नाही. पाप सांगितलं सगळ्या ऋषीमुनींना, माझ्याकडून हा काय झालेला आहे, अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला, वास्तविक मी राजा आहे, माझ्याकडनं अशी चूक होता कामा नये आणि झालेल्या चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून मी आता प्रायोपवेशन घेणार. एक वेळ मरायला लागलं तरी हरकत, पण मरणाची भीती कोण घालवेल काय, मला कोणतरी मार्ग दाखवेल काय. म्हणून कृष्ण परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर भगवान कृष्णांच्या कृपेनं महाराज भगवान शुकाचार्य तिथं अवतरित झाले. आता शुकाचार्य हे साक्षात कोण, आचार्य
भक्ती ज्यांच्याकडून शिकावी, ज्यांच्याकडून ज्ञान शिकावं, ज्यांच्याकडून सगळी उपासना सगळ्या जगानं शिकावी, एवढे मोठे आचार्य शुकाचार्य महाराज. त्यांनी परमार्थासाठी काय काय टाकलं नाही तुकोबाराय सांगतात. परमार्थासी कोण तेजी संसार, सांगपासाचार नाम त्याचे, जन्मता संसार त्यजियला शुके, तोची निष्कलंक तुका म्हणे. निष्कलंक एकमेव महात्मा तुकोबाराय सांगतात शुकाचार्य. आणि शुकाचार्यांचं तिथं प्रकटीकरण होणार. वास्तविक शुकाचार्य हे भगवान शिव आहेत. शिवानेच संहाराचं खातं घेतलेलं आहे, त्यांनीच मुक्त करावं जीवाला. आणि मग भगवान शिवाच्या रूपानं शुकाचार्य अवतरित होणार. म्हणून सगळे ऋषीमुनी आनंदित झाले महाराज. सगळी भूमी आनंदित झाली. शुकाचार्य गंगेच्या तीरावर सगळे महाराज, देव देवता सगळ्या विमानातून आरूढ खाली उतरल्या. आता शुकाचार्यांचं दर्शन होईल आम्हाला. शुकाचार्य आले, अवधूत वेश महाराज, अंगावर काही कपडे नाहीत, ना कमरेला लंगोटी ना मेखला, काय नाही. जितेंद्रिय अवस्था महाराज, अजानुबाहू आणि वक्षस्थळ विशाळ, कमळासारखे डोळे, मोठं लाट कपाळ, मोठं भाळ प्रदेश मोठा, आणि केसाच्या जटा काळ्या भोर, अंगावर कृष्ण ढगासारखा मेघवर्ण. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर महाराज सगळे दिव्य अनुभूतीत, सगळे समाधिमग्न व्हावा योगी, अशा सगळ्यांचं भान हरपलं. एक दिव्य प्रकाश पसरला गंगेच्या काठाला. आणि त्यांचं येणं बघितल्यानंतर महाराज व्यास महर्षी, हे जुने सगळे ऋषीमुनी वामदेवासहित सगळे उभे उठून राहिले. आणि म्हणाले, आज शुकाचार्यांच्या मुखातून आम्हाला उपदेश ऐकायला भेटणार. एका परीक्षिती राजासाठी महाराज सगळे ऋषी ठाण मांडून नदी किनारी बसले. काय ऐकायला मिळणार म्हणून? भागवत कथा ऐकाय, लस्सी प्यायला म्हणून नव्हे. आम्हाला वड, लस्सी, भजी म्हटलं की जो आनंद आहे ते महाराज काम, घरात सुद्धा आम्हाला आनंद भेटत. घरात काय वड करत नाहीत म्हणतात, सगळं करतात माणसं. खरं त्यात जे आवड आहे बाहेर खाण्यात ती घरात. हे कशामुळं? संस्कार आहेत महाराज. ऋषीमुनींचा हा जथ्था सगळा मिळालेला आहे. तिथं आनंद कशाचा आहे त्यांना? भागवत कथा ऐकण्याचा. तिथं देव विमाने घेऊन आलेत, ते अमृत कलश घेऊन आलेत. हा अमृत तुम्ही पियाने आम्हाला काय द्या? भागवत कथा द्या म्हणून. शुकाचार्य परीक्षिती सांगतात, अमृत कलश तुम्ही न्या, याच्या बदलात भागवत कथा देता येणार नाही. आणि स्वर्गात येऊन आम्हाला सांगायचा अधिकार नाही. तुम्हाला देवच होऊन यावं लागेल. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव. महाराज परीक्षितींच्यासाठी सोन्याच्या सिंहासनावर मोठा मंडप घालून भागवत कथा 7 दिवस सांगण्यात आली. आणि तो दिवस पौष महिन्याचाच होता महाराज. ही जी आजचं सप्ताहाची उत्सवाची सुद्धा म्हणजे भागवत कथेचा हा काळ त्यांनी सांगितलेला आहे. सुरुवात शुकाचार्यांनी सांगितली, सूत महर्षींना सांगतात पौष कृष्णाष्टमीपासून त्याची सुरुवात केली, असंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. शेवटी काय, भागवत कथेनं परीक्षित राजांचं मरणाचं भय निवारण केलं. मरण घालवलं नाही. मरण महाराज काय करता येत नाही. मरण मारणे हे शाब्दिक भाषा बोलता येते. देहाला मरण असणारच आहे. जीव स्वरूपानं मरत नाही, अनादि आहे तो. जीवदशा ही बाधित करता येते. जीव न देखे मरण. मरणाची भीती देहाला आहे, देह माझा म्हणणाऱ्याला आहे. आणि देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ही भ्रांती आहे. देह तादात्म्य भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. परीक्षितींचा यातून शुकाचार्यांनी उद्धार केला. आणि परीक्षितींच्या निमित्तानं सगळ्या जगाला महाराज ही भागवत कथा पुढं आम्हाला ऐकायला भेटली. आणि या भागवत कथेचं सामर्थ्य सांगत असताना सनकादिकांनी परत तो महिमा भक्तीच्या कथेतून आम्हाला नारदांच्या रूपानं परत सांगितला गेला. ती भक्तीची व्यथा म्हणून भक्तीची कथा भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. सांगायचा हेतू इतकाच की हा भक्तियोगाच्या बळावर नुसत्या भागवत कथेच्या श्रवणानंच जर उद्धार होत असेल, कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजचे. आणि मग नामावणे बोले भागवत, शुक सांगत असे परीक्षिती. सगळ्या कृष्णाष्टमीतल्या, रामनवमीतल्या सगळ्या कथा महाराज पौराणिक सगळ्या शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलेल्या आहेत. आणि त्या परीक्षितीनं हे ऐकत असताना महाराज अन्नप्राशन काही केलेलं नाही. त्यानं डोळ्याची पापणी देखील झाकलेली नैषाती दुस्सहा क्षुण्माम त्यक्तोदमपि बाधते. की
त्वन्मुखम भोज अच्युतम हरिकृतामृतम. शुकाचार्याला परीक्षित सांगतात, तुमच्या तोंडून हे सगळं ऐकताना माझी इंद्रिय मला त्रास करत नाहीत, कारण हरिकथेचं अमृत पित असताना ती इंद्रिय सुद्धा भान विसरलेली आहेत. असं सगळ्या जीवाचं प्राणाचे प्राण कानाचे कान करून त्यांनी कथा ऐकली आणि मरणाच्या भीतीतून निवृत्त झाले. 7व्या दिवशी तक्षक येऊन चावून गेला, मान्य आहे, देहाला मरण आहे हे कळालं आणि मरणाच्या भीतीतून पार पडले. अशी निर्भय अवस्थेला परीक्षिती पोचले महाराज. आणि शुकाचार्य त्याचा दाखला देतात. परीक्षिती राजा धन्य झाला म्हणतात. परीक्षितीला हो दिसा साता, 7 दिवसाच्या वेळ पुष्कळ आहे म्हणाले परीक्षितीला शुकाचार्य. तू भिवू नकोस म्हणाले, अजून 7 दिवस म्हणजे पुष्कळ वेळ आहे. तुला मुक्तच व्हायचं झालं तर 7 निमिषात सुद्धा तुला मी काय करीन, मुक्त करीन म्हणाले. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैंशी प्राप्त झाली. खटवांग राजा युद्ध करण्याकरता गेला. इंद्राला एक दैत्य मरत नव्हता. इंद्राच्या युद्धात त्या दैत्याला मारला. आशीर्वाद घेऊन खाली आले. गुरुना विचारलं, आता मी काय केल्यानं धन्य होईल. गुरु म्हणाले, तुझा मरणकाल जवळ आलाय म्हणाले. आता तो दुसरं तिसरं काय करू नकोस, तो आत्मानुभवासाठी तयार हो. आणि महाराज मग त्यांना आपल्या तत्वज्ञानाची दीक्षा दिली. त्यांच्याकडून दृढाप्रोक्ष ज्ञानाचा दाखला घेतला आणि मग खटवांग राजा मुक्त झाला. असे सामर्थ्यवान ऋषीमुनी होते महाराज. अधिकारी शिष्य होते, गुरुही तसे ब्रह्मनिष्ठ होते. अशा जोडीनं परमार्थ आम्हाला पौराणिक कथापासून तुकोबाराय आम्हाला सांगतात की हा शुकाचार्य सनकादिक मुनी हात वर करून सांगतात, परीक्षितीचा उद्धार 7 दिवसाच्या आत झाला. म्हणून तुम्ही आम्ही देखील त्यावर विश्वास ठेवून उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. देवाला अजिबात धीर धरवत नाही, कारण हाके सरशी उडी घालुनिया स्तंभ पोडी. 80 कृपावंत कोण माझे विठाई वाचून. देवाला कृपा आहे, कळवळ आहे. आपल्यावर जे काही निर्निमित्त प्रेम करणारे आहेत, निष्काम प्रेम करणारे महात्मे आहेत, त्यांच्या उद्धारासाठी देव सदैव महाराज काय आहे, जागृत आहे. देव कुठं झोपलेला नाही. भक्तियोगामध्ये सगुण उपचार आहेत सगळे. आणि मग सगुण ब्रह्म वाट बघत असतं. त्याच्यासाठी मग सगळ्या उपासना अगदी नित्यनेमानं झाल्याच पाहिजेत. आणि मग ते उपचार करणाऱ्या सगळ्या भाविक लोकांना देव सदैव योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. आणि मग द्रौपदीनं हाक मारली, त्यानं का नाही यावं, तुकोबाराय सांगतात, त्वरा झाली देवाला. गरुड येईतोपर्यंत महाराज पुढं, गरुड मागं आणि देव पुढं. देव चपला घालायची सुद्धा विसरला. जनाई म्हणते की सांडीला गरुड अनवानी पाय, जनी म्हणे माय धाविन्नली. व्याख्यान तेच आहे महाराज, खरं शब्द किती बदल आहेत बघा. जनाबाई वर्णन करते 12व्या शतकामध्ये आणि तुकोबाराय वर्णन करतात अलीकडं. सांडीला गरुड अनवानी पाय, पायात चप्पल सुद्धा घातल्या नाहीत. सांडीला गरुड सांडला, लवकर त्वरा झाली. आणि मग जनी म्हणे माय धाविन्नली, आई कशी मुलासाठी धावी तशी देव धावला द्रौपदीसाठी. तसं तुकोबाराय सांगतात, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. द्रौपदीसाठी देव वस्त्रावतार धारण करून कौरवी पांचाळी सभे माझे नेली. तुम्हाला सर्वांना कथा ज्ञात आहे. शेवटी काय तुका म्हणे करी बहुत तातडी. देव तातडी करतो, गडबड करतो, धावाधाव करतो. म्हणून देव जेवढ्या धावेनं आपल्याकडे यायला तयार आहे तेवढी आपली सुद्धा धाव तिकडे असली पाहिजे. म्हणजे क्रिकेटमध्ये धाव काढता दोघांनी पळायचं का एकट्याने, मग धाव अपूर्ण कधी होते हो. एकटा पळाला तर धावही गणली जात नाही, मात्र गडी बाद झाल्याशिवाय राहत नाही. आमची अर्धीच धाव आहे महाराज अशी कायम. देव यायला तयार नाही, कारण आम्ही त्याच्याकडे एवढ्या वेगानं पळत नाही. आणि आमच्या हातात बॅट आहे का नाही हेही माहिती नाही, कुठं टेकवायचं हेही माहिती नाही. आणि बॉल कोणाच्या हातात इकडेही आमचं ध्यान नाही महाराज. असे आम्ही बेसावध खेळत आहोत म्हणायचं. आणि असंच बेसावध खेळणं तुकोबारायांना मान्य नाही. ते सांगतात इथं असं खेळायचं, खेळ खेळूनी निराळाची राही. खेळ खेळून वेगळं यातून राहायचं आहे. इथं करायचा संसार. सांगते तुम्हा वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. यातच राहायचं, वेगळं निघायचं आणि वेगळं निघून केलेला संसार बघायचा महाराज. आहे ते संसार जाळून टाकायचा नाही, फक्त एक विचारानं जाळायचा. प्रत्यक्ष काडी लावण्यासारखं दुष्कृत्य आपण करायचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात देव प्रेमाने यायला तयार आहे. आपण मात्र देहतादात्म्य सोडायचं. मी करता ही भूमिका सोडायची, मी प्रमाता भूमिका सोडायची. ह्या सगळ्या भ्रांतीतून मुक्त व्हायचं. आणि शेवटी आपणच ईश्वर आहोत, आपणच देव आहोत असं एक वेदांतानं कळवून घ्यायचं. आणि आपणच शेवटी ईश्वर शरणांगतीनं मी भक्त आहे
त्याचा आणि मग अनन्य प्रेम असा निर्वचनीय सदैव त्याच्याजवळ राखून गुणरहित कामनारहित प्रेम करीत राहीत हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा आता अशी अखंड सेवा करीत राहायचं महाराज. आम्ही सगळे भक्तियोगानं देवाचे भक्त बनू शकतो, ज्ञानयोगानं देवाचे आम्ही उपासक ज्ञानरूप होऊ शकतो. काहीही झालं तरी हरकत नाही. शेवटी देवाकडं जाणं हाच आमचा अंतिम काय आहे, साध्य आहे, अंतिम ध्येय हेच आहे. म्हणून आमचं गंतव्य ठिकाण पांडुरंग परमात्मा आहे, त्याची आपण सदैव सेवा करत राहूया. तुकोबाराय सांगतात, पुराणातला दाखला देतात. शुकसनकादिकांनी हात वर करून सांगितलं, परीक्षितीचा मृत्यू टाळला म्हणून तुम्ही आम्ही काय करूया, उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ओला पुंडलिक वरदा ज्ञानदेव बहुत तातडी करी, बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर धावा
सगळं सांगितलं तरी शेवटी ठळक बातम्या सांगायला लागतात, लक्षात राहत नाही महाराज. महत्त्वाची भूमिका काय अभंगाची? तुकोबराया गडबड करा म्हणतात, लाहो करा. परीक्षितीनं लाहो केला, त्वरा केली देव, देवही त्वरा करतो, आपणही लाहो करूया. उठाउठी म्हणजे लवकर करा, गडबड करूया. पुढल्या सप्त्यापर्यंत काहीतरी संकल्प चांगले करून नामस्मरण करूया. भागवताचं पारायण रोज काहीतरी घरात वाचन असावं महाराज. पुढारी टी व्ही हे सगळं आता हळूहळू बंद व्हायला पाहिजे. ते काही उपयोगाचं नाही महाराजांनी. नाही जरी वाचलं तरी काय व्हायचं, ते झाल्याशिवाय राहत नाही. फार जगाच्या उपद्व्यापात न पडता आपण काहीतरी नामचिंतन करूया, नामस्मरण करूया. शेवटी काय आम्हाला संकल्प करावा लागणार नाही, पण निदान 1000 वेळा नामस्मरण व्हायला काय रोज हरकत नाही. आणि मग हळूहळू असा बदल पुढल्या सप्त्यापर्यंत झाला. जप 1,00,000 जप, पैसे नव्हते 1,00,000 जप व्हायला पाहिजे. असं लाख म्हटले की पैसे म्हणतात माणसं लगेच. तर जप व्हावा, काहीतरी आपल्याकडून संकल्पानं पारायण व्हावीत. एक ज्ञानेश्वरीचं पारायण, एक गाथ्याचं पारायण व्हावं. असं काहीतरी निदान पुण्यतिथीच्या जयंतीच्या निमित्तानं काहीतरी संकल्पानं आपल्याकडून एक पुण्यकर्म घडावं. वास्तविक वारकऱ्यानं पुण्यकर्म होण्यासाठी या काही गोष्टी करायची गरज नाही, करूही नाहीत. निष्काम म्हणून देवाचं, संतांचं साहित्य वाचत राहायचं, देवाचं चरित्र आपल्या मुखातून ही वाणी पवित्र व्हावी, देहही पवित्र व्हावा, असे चांगले संकल्प सोडूया. नामस्मरण सदैव व्हावं. भागवताची पारायण, ज्ञानेश्वरीची पारायण आमच्याकडून व्हावीत. त्याच्यासाठी पुष्कळ वेळ अशी देवानं आमच्यासाठी शरीरही साथ देण्यासाठी आरोग्य आम्हाला चांगलं द्यावं. कोणत्याही कटकटी मागं न लागता पुढल्या सप्ताहापर्यंत पुष्कळ अशी सेवा आमच्याकडून पांडुरंग परमात्म्यानं करून घ्यावी, अशी एक विनवणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.